नमस्कार, मी जान्हवी जाधव एका नवीन व्हिडिओसोबत तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते. तर आज आपण व्हिडिओमधून पाहणार आहोत, श्रावणात मांसाहार का करत नाहीत? केस, नखे कापल्याने होतं गंभीर नुकसान. धार्मिकसह वैज्ञानिक कारण काय आहे ते जाणून घेऊयात आपण. तर दरवर्षी श्रावणाच्या सुरुवातीला अनेकांच्या मनात एक मोठा प्रश्न निर्माण होतो. श्रावण महिन्यात अनेक जण मांसाहार का करत नाहीत? धार्मिकसह वैज्ञानिक कारण आपण जाणून घेऊयात. हिंदू धर्मात श्रावण महिना हा भगवान शिवांना समर्पित आणि अत्यंत पवित्र मानला जातो. हा महिना भगवान शिवाचा विशेष आशीर्वाद मिळवण्याचा काळ असतो. या संपूर्ण महिन्यात भक्त उपवास, नामजप आणि कठोर आध्यात्मिक साधनांचे पालन करतात. दरवर्षी श्रावण महिन्याच्या सुरुवातीला भक्तांच्या मनात एक मोठा प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे श्रावण महिन्यात अनेक जण मांसाहार का करत नाहीत? केस, दाढी आणि नखे कापल्याने खरोखरच गंभीर नुकसान होऊ शकते का? या प्रथा धार्मिक श्रद्धा, ऋतुमान आणि सामाजिक परंपराशी जोडलेल्या आहेत. तर जाणून घेऊया धार्मिकसह वैज्ञानिक कारण काय आहे ते आपण पुढे. त्याआधी चॅनलला आपल्या सगळ्यांनी नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ स्किप न करता सगळ्यांनी नक्की पहा. तर श्रावणात मांसाहार का टाळतात? धार्मिक श्रद्धेनुसार श्रावण हा भक्ती, संयम आणि आत्मशुद्धीचा महिना मानला जातो. त्यामुळे या काळात सात्विक आहार घेऊन मन आणि शरीर शुद्ध ठेवण्यावर भर दिला जातो. म्हणून श्रावण महिन्यामध्ये मांसाहार करणे अशुभ मानले जाते. म्हणूनच संपूर्ण महिनाभर त्यावर बंदी आहे. या महिन्यात कोणत्याही प्राण्याची हत्या करणे पाप मानले जाते, कारण हा काळ ईश्वर भक्ती, तपश्चर्या, संयम आणि आत्मशुद्धीचा असतो. श्रावणात मांस आणि मासे खाणे वर्ज्य का आहेत ते पाहूयात आपण. तर धार्मिक श्रद्धेनुसार मांस आणि मासे हे तामसिक पदार्थ मानले जातात. यामागील कारण असे आहे की या पदार्थांच्या सेवनाने स्तुती, आळस, अहंकार आणि क्रोध वाढतो. हे सर्व घटक लोकांना अध्यात्मापासून दूर करतात. इंद्रियावर नियंत्रण ठेवण्यासाठी आहारावर नियंत्रण ठेवणे आवश्यक मानले जाते. असे पदार्थ सात्विकता, शुद्धता काढून टाकतात आणि उपासनेदरम्यान व्यक्तीच्या एकाग्रतेत व्यत्यय आणतात. श्रावणात शिवपूजा, रुद्राभिषेक, जप आणि व्रत यांना विशेष महत्त्व असते. धार्मिक मान्यतेनुसार या काळात मांसाहार टाळल्याने साधना अधिक फलदायी होते, अशी श्रद्धा आहे. वैज्ञानिक कारण काय आहे ते पण आपण पाहूयात. तर याचे वैज्ञानिक कारण पाहता, श्रावण हा पावसाळ्यात येतो. पूर्वीच्या काळी या ऋतूत अन्न लवकर खराब होण्याची आणि संसर्गजन्य आजार वाढण्याची शक्यता अधिक होती. त्यामुळे हलका, सात्विक आणि सहज पचणारा आहार घेण्याची परंपरा रूढ झाली आहे. श्रावणात केस का कापत नाहीत? धार्मिक परंपरेनुसार श्रावण महिना हा देवपूजा, व्रत आणि तपश्चर्येचा काळ मानला जातो. त्यामुळे शरीर सौंदर्यापेक्षा आध्यात्मिक साधनेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी केस आणि दाढी न कापण्याची प्रथा काही ठिकाणी पाळली जाते. धार्मिक परंपरेनुसार अनेक जण श्रावणात संपूर्ण महिना काही नियम पाळण्याचा संकल्प करतात. केस न कापणे हा त्या व्रताचा एक भाग मानला जातो. धर्मग्रंथामध्ये श्रावणात केस कापण्यास सर्वांसाठी स्पष्ट बंदी असल्याचा सार्वत्रिक नियम आढळत नाहीत. ही प्रथा प्रामुख्याने स्थानिक परंपरा, कुटुंबाची रीत आणि वैयक्तिक श्रद्धेनुसार पाळली जाते. वैज्ञानिक आणि आरोग्यविषयक दृष्टिकोन पाहूयात आपण. तर पावसाळ्यात हवेत आर्द्रता आणि जीवाणूंचे प्रमाण जास्त असते. प्राचीन काळी धारदार वस्तूंमुळे होणाऱ्या जखमामुळे संसर्ग होण्याचा धोका मानला जात असे. त्यामुळे ऋषीमुनींनी या काळात संयम बाळगण्याचा नियम स्थापित केला आहे. तर पुढे पाहूयात आपण धर्मग्रंथ काय सांगतात. धर्मग्रंथामध्ये श्रावण महिन्यात भगवान शिवाची भक्ती, जप, दान, उपवास, अभिषेक आणि सात्विक आचार यांना विशेष महत्त्व दिले आहे. मात्र मांसाहार किंवा केस कापण्याबाबतचे नियम सर्व हिंदूंना समान रीतीने बंधनकारक आहेत, असे स्पष्टपणे नमूद केलेले नाही. त्यामुळे या प्रथा श्रद्धा, स्थानिक परंपरा आणि कुटुंबाच्या रीतिरिवाजानुसार बदलू शकतात. धार्मिक श्रद्धा, सात्विक जीवनशैली, ऋतुमान आणि पारंपरिक संस्कारावर आधारित असतात. तर श्रावणात मांसाहार टाळणे आणि केस न कापणे या प्रथा धार्मिक श्रद्धा, सात्विक जीवनशैली, ऋतुमान आणि पारंपरिक संस्कार यावर आधारित आहेत. या परंपरा पाळणे किंवा न पाळणे हा वैयक्तिक श्रद्धेचा विषय आहे. वैयक्तिक श्रद्धेचा विषय असला तरी श्रावण महिन्याचा मुख्य संदेश संयम, भक्ती, आत्मशुद्धी
आणि सदाचार हाच मानला जातो. तर हा आपला आजचा असा व्हिडिओ होता की श्रावणमध्ये मांसाहार करणे चालते का चालत नाही. तर व्हिडिओ स्किप न करता सगळ्यांनी शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला त्यातून माहिती मिळेल. आणि जर माहिती तुम्हाला थोडी जरी आवडली तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलचं नाव आहे जान्हवी जाधव. आणि अशाच धार्मिक माहिती पाहण्यासाठी, पौराणिक माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की ऑन करा. तर चला भेटते पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांनी नक्कीच काळजी घ्या.